हर हर महादेव गाइस। तो मैं हूँ मेरे गांव में आज एलकी में। तो इधर एक गंगादास बाबा का मठ है, मतलब आश्रम बोलते हैं उसको, लेकिन उसका इतिहास 800 साल पुराना है। मैं आपको उसका पूरी इन्फॉर्मेशन देता हूँ, तो चलिए। तो गाइस अपन आ चुके हैं अभी इधर मठ पे, ये आश्रम है, तो मैं आपको दिखाता हूँ, चलिए। ये इधर आप देख सकते हो, बड़ा हॉल था, हॉल है इधर। इधर पहले बहुत बड़े बड़े भागवत होते थे, अभी भी होते हैं। मैं आपको पूरा मठ एक्सप्लोर करता हूँ, तो चलिए। तो गाइज मैंने आपको पूरा मठ पूरा एक्सप्लोर किया है। तो मेरे गुरुजी है दास जी, वो आपको पूरा मठ की हिस्ट्री बताएंगे, तो मैं आपको उनके पास लेके चलता हूँ, तो चलिए। एक नमन पार्वती पते हर हर महादेव। आमचे गुरुजी परमपूज्य श्री विष्णुदासजी महाराज आपल्याला गावाच्या हिस्ट्रीबद्दल पूर्ण सांगणार, मठा आश्रमाचा इतिहास कुठून होता, किती पिढ्या आले, याच्याबद्दल पूर्ण माहिती देणार। दासजी तुम्ही आम्हाला गावाच्या हिस्ट्री सांगा पूर्ण। सीतानाथ समारंभा रामानंदार मध्यमाम् अस्मदाचार्य परंतायां वंदे श्री गुरु परंपरां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः। तस्मै श्री गुरुर्वे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सीतारामचंद्र भगवान की जय। श्री नरसिंह भगवान की जय। श्री पंढरीनाथ भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सर्वप्रथम परमात्मा चरणी वंदन करतो। जे तुम्ही काही माहिती घेण्याकरता आला त्यांना विनम्र अभिवादन करतो की एका गोष्टीची खुशी झाली की कोणीतरी आश्रमाच्या इतिहासासाठी ती इच्छुक आहे, त्याबद्दल फार फार धन्यवाद। आणि या अशा गोष्टींसाठी सनातनासाठी इच्छुक राहायलाही पाहिजे। अगदी बरोबर। जर आपण मठा मंदिराच्या इतिहासासाठी साधू संतांच्या इतिहासासाठी जर इच्छुक राहिलो नाही तर सनातन संस्कृती कशी चालणार? आपल्याला जर काही माहितीच झालं नाही तर सनातन संस्कृती चालणार नाही। तर त्यासाठी फार फार तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही आलात आणि विशेषरित्या ज्या ठिकाणी तुम्ही आलात, ज्या गावी हे आश्रम वसलेला आहे ते गाव म्हणजे एक एलकी ग्राम। सध्या वर्तमानमध्ये त्याला एलकी ग्राम म्हणतात
म्हणतात की कितीतरी वर्षाआधी इथं अचलपूर ही नगरी एल राजाची नगरी होती. एल राजा म्हणजे एक त्यावेळेस एक मुघल साम्राज्यच होतं एक प्रकारचं. तर त्या यल राजाने प्रत्येक त्याला जे पटणार त्यानुसार इथल्या गावांची काहीतरी रचना केलेली होती. तसं या येलकीचं जुनं नाव पुराणामध्ये असं लिखित आहे की याला अलखेश्वर असं म्हटलं जातं. आणि अलखेश्वर यावरून म्हटलं जातं कारण इथे एक पुरातन शिवमंदिर आहे. त्याचा इथे नवनिर्माण झालेला आहे. फार सुंदर आहे. तोही व्हिडिओ तुम्ही कधीतरी बघितलाच असेल किंवा बघणार. तर त्या शिवमंदिरात जे शिवलिंग आहे त्याला अलखेश्वर असं नाव दिलेलं आहे. मग याचा इतिहास हा खरा कसा असेल म्हणून इथे जवळपास दहेगाव पूर्ण आहे. पूर्णा नदीच्या तटाकी सर्वात जास्त शिवमंदिर आहेत. बांधकाम शिवमंदिराचे सर्वात जास्त पयोष्णीच्या तटाकीच आहे. पूर्णामध्ये पयोष्णी, पय म्हणजे दूध. आधी पयोष्णी ही पूर्णा नदी दुधाची वाहत असायची. हिला हे दुधाची वाहत असायची. आणि त्या म्हणतात अजूनही पूर्णा नदी कुठेतरी ज्याला सिद्धी प्राप्त असेल किंवा भरपूर साधना असेल, उच्च कोटीचा साधक असेल, त्याला जर दर्शन घ्यायचं असलं तर अजूनही आपल्या पूर्णा नदीमध्ये करंगडी एवढी धार अजूनही सतत अखंड दुधाची वाहत आहे असं लिखित आहे पुराणांमध्ये. म्हणून हिला पयोष्णी असं म्हटलेलं आहे. तिला आपण आता पूर्णा नदी म्हणतो. आणि पूर्णा नदी जरी म्हटलं तरी पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जिथे पूर्णच आहे तिचं आपण वर्णन तरी काय करू शकतो. दुसरी गोष्ट, पूर्णा नदी ही गंगेची 7वी बहीण आहे. म्हणतात गंगा नदीत जर अस्थि विसर्जन केलं तर पुण्यलोक प्राप्त होते, स्वर्गलोक प्राप्त होते, वैकुंठलोक प्राप्त होते. असाच इतिहास हा पयोष्णी नदीचा आहे की पयोष्णीमध्ये जर अस्थि विसर्जन केलं तर 8 दिवसात 1 सप्ताहामध्ये अस्थीचं पाणी होते. एवढं महात्म्य त्या पूर्णा नदीचं आहे. आणि याच पूर्णा नदीच्या तटाकी अनंत शिवमंदिराची स्थापना झालेली आहे. इथलं शिवमंदिर इथे एलकी ग्राममध्ये ज्याला आपण अलखेश्वर म्हणून नाव दिलेलं आहे. तर त्याचा इतिहास असा आहे की एलकीला अलखेश्वर, थुगाव पूर्णा त्याला थुलेश्वर, दहेगाव पूर्णा दधिरेश्वर आणि वाठोडा शुक्लेश्वर तिथे शुक्लेश्वर असे 4 लिंगाची स्थापना इथे जवळपास झालेली आहे. आणि यावरून सिद्ध होते का हे अलखेश्वरच असायला पाहिजे. कारण येलकी आणि थुलेश्वर याचा कुठेच मेळ खात नाही. अलखेश्वर आणि थुलेश्वर याचा मेळ खातो आहे. हा झाला एक इथला एलकीचा इतिहास. दुसरं, ज्या अलखेश्वर गावामध्ये एलके वर्तमानमध्ये असणाऱ्या एलके ग्रामामध्ये जे आश्रमात तुम्ही आपण आलात, हे आश्रम जवळजवळ 750-800 वर्षापूर्वीचं आहे असा याचा उल्लेख आहे. तेवढं आता कसं आहे, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत, ते तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग दाखविला, त्यांनी जे लिखाण केलं, त्यांनी जे परंपरागत आपल्याला जे संत वाङ्मय रूपात दिलं त्यावर आपल्याला विश्वास करावाच लागतो. कारण साधू संतांनी जो इतिहास लिहिला त्या मार्गाने जात असतानाच मनुष्याचं नुकसान होत नाही हे लिखित आहे की नाही. नाम घेता वाया गेला ऐसा देखिला न ऐकिला. परमात्माचं नाव घेतलेला वाया गेला असेल असा ऐकलाही नाही आणि पाहिलेला नाही. आणि याचं महात्म्य संत वर्णन करतात. म्हणूनच आपण देवभूमी संतभूमीवर विश्वास करत असतो. त्याच अनुषंगाने या आश्रमाचा इतिहास जर म्हटला तर जवळजवळ जे वर्णन केलेलं आहे, जे काही सज्जनांनी लिहून ठेवलेलं आहे त्यानुसार, त्या अनुषंगाने जवळजवळ 1642 मध्ये या आश्रमाची स्थापना झाली असावी. कारण सतत रामजीच्या इच्छेनं ज्यांनी इथे स्थापना केली त्यांचं शुभ नाम श्री श्री 1008 महंत गंगादासजी बाबा यांच्यापासून इथे स्थापना झाली. आणि या आश्रमाला नाव सुद्धा गंगादास श्री नृसिंह मंदिर गंगादास बाबा मठ एलकी आश्रम असंच रजिस्टर्ड आहे. तर गंगादास बाबांनी या आश्रमाची स्थापना केली. 1642 मध्ये त्यांचं महानिर्वाण सांगितलेलं आहे.
तर त्याच्या आधी ते किती वर्षाआधी होते हे आपण त्याचा अंदाज लावू शकतो. हे लिखित आहे. त्यानंतर परंपरागत चालणाऱ्या गंगादास बाबानंतर याच ठिकाणी संत श्री गरीबदास बाबा आले, परमपूज्य संत श्री रघुनाथदास बाबा आले. त्यानंतर जवळजवळ 1900 मध्ये जवळजवळ 1819च्या कालावधीमध्ये संत श्री बिहारीदासजी बाबा आलेत. बिहारीदास बाबानंतर जवळजवळ त्यांच्याच सानिध्याला संत श्री 1008 परमपूज्य आपले दुंडेदास बाबा होते. दुंडेदास बाबांचे शिष्य बिहारीदास म्हणून ओळखल्या जाते. आणि बिहारीदास बाबांच्या सानिध्यामध्ये परमपूज्य गुरुवर्य आमचे दादा गुरु श्री श्री 1008 महंत तुलसीदासजी बाबा आलेत. तुलसीदास बाबांच्या सानिध्य जवळजवळ तुलसीदास बाबांचं सानिध्य इथे 1942 पासून तर जवळजवळ 1980-90 पर्यंत त्यांचं स्थान इथे राहिलेलं आहे. आणि त्यानंतर 80 पर्यंत राहिलेलं आहे. 80 नंतर त्यांच्या सानिध्यामध्ये गुरुकुल पद्धतीची, त्यावेळेसची जुनी गुरुकुल पद्धती होती. आश्रमानुसार पिढी दर पिढीनुसार परंपरागत चालणाऱ्या आश्रमामध्ये परमपूज्य गुरुवर्य महंत श्री श्री 1008 गुरुवर्य नारायणदासजी महाराज हे आले, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या सानिध्यामध्ये काही विद्या ग्रहण केल्याने आज दास तुमच्या पुढे समक्ष बोलत आहे. त्यांच्या जवळजवळ त्यांच्या शरीराची आयु जवळजवळ 87 वर्षाची जवळपास होती. आणि आता जवळजवळ त्यांचं शरीर जायला जवळजवळ सुटायला 15 वर्ष पूर्ण झालेत महानिर्वाणला. त्यांच्याच अनुषंगाने पिढी दर पिढीनुसार चलत असणारी हे परंपरा, त्याच परंपरेला अनुकूल राहील, परंपरेचा आधार घेऊन त्याच परंपरेत, त्याच गादीवर, त्याच ठिकाणी, त्याच आश्रमात, त्याच येलके ग्रामामध्ये, त्याच आपल्या अर्केश्वर ग्रामामध्ये हा दास इथे सेवास्थ आहे. आणि त्याच परमात्मचरणी नरसे भगवंताची सेवा आपण इथे करत आहोत. विशेषरित्या ह्या पिढी दर पिढी आश्रमामध्ये चलत असणारी नेहमीची सेवा म्हणजे अजूनही आश्रमामध्ये शालिग्राम भगवान यांच्या स्वरूपामध्ये नरसे भगवंताची अजूनही इथे एक श्री विग्रह आहेत. जे श्री विग्रहाचं पूजन अर्चन इथे श्री गंगादास बाबा करायचे, ज्यांनी इथे 1642 मध्ये स्थापना केलेली आहे ते. आणि त्या श्री विग्रहाच्याच म्हणजे त्या श्री विग्रहाला पाहूनच या आश्रमामध्ये श्री नृसिंह मंदिराची स्थापना झाली. ते नृसिंह भगवंताचं दर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिला जाईल किंवा तुम्ही घेतलेलं असेल. तर त्यानुसार इथे नृसिंहाची स्थापना झालेली आहे. इथे छान असं आमच्या गुरुभाईजींनी बनवलेल्या सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर अशा मनमोहक मूर्त्या बनवलेल्या आहेत. विशेषरित्या शालिग्राम भगवंताचे श्री विग्रह नृसिंह स्वरूपात, पुन्हा याच आश्रमामध्ये असणारे हनुमंत मंदिर, त्याला सिद्ध हनुमान मंदिर म्हणतात. आणि तिसरं इथे एक धुनी आहे जी सतत इथे प्रज्वलित असते. ती धुनी म्हणतात की जवळजवळ गंगादास बाबा इथे यायच्या आधी सुद्धा ती धुनी प्रज्वलित होती, असा इथला इतिहास आहे. मी आधीच बोलून गेलो की आपल्याला माहीत नाही, पण तेनेची पंथी चालू जातात. जे मार्ग त्यांनी दावेला, ज्यांनी इथे लिखाण केलेलं आहे, ज्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणं, विश्वासावर जे दुनिया चालू आहे. बिलकुल आहे ना. विश्वास हा शब्द आपल्या श्वासातून निर्माण झालेला आहे. विश्वास ह्या शब्दावर तर्क वितर्क यासाठी करता येत नाही, कारण जसं आपण श्वासावर तर्क वितर्क करतो काय, आपला श्वास जर चालू आहे की बंद आहे असं आपण कधी एकांतात बसून बघतो काय की श्वास चालू आहे की बंद आहे रे बाबा, चेक करावं काय नाही. जसा आपल्याला पूर्णतः विश्वास असतो आपल्या श्वासावर, त्या श्वासातूनच आपल्या वर्ड डिक्शनरीमध्ये विश्वास हा शब्द जन्माला आलेला आहे. म्हणून त्या विश्वासाला आपण खंडन करू शकत
नाही. आणि जिथं वरिष्ठ लोकांनी विश्वास केलेला आहे, त्यांनी लिखाण केलेलं आहे, तिथं अविश्वास करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच विश्वासाने म्हणतात की इथे जवळजवळ गंगादास बाबा होते तेव्हापासून ही धुनी त्याच्या आधीपासून इथे प्रज्वलित आहे. आजही ते धुनी इथे प्रज्वलित असते आणि ठेवण्याचा सर्व गावकरी मंडळी इथे प्रयत्न करतात. आम्ही जरी नसलो तरी गावकरी मंडळी इथे येतात आणि त्या धुनीला इथे मान्यता प्रदान आहे. कारण आमच्या इथे आपल्या आश्रमामध्ये समाधी आणि धुनी ह्या गोष्टीला इथे सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे, जुन्या काळापासून तर आतापर्यंत. ज्यालाही काही अडचण असली, काही मनोकामना सिद्ध करायची असली तर ते नक्कीच इथे समाधी परिक्रमा आणि धुनीला प्रज्वलित करून तिथे नारळ सोडून आणि आपली इच्छा तिथे मांडून देवाला सांगून इथे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, असं इथे वैशिष्ट्य आहे. आणि अजूनही ते जुने लोक त्याचं पालन करत आहेत. तर अशा पद्धतीनं ही परंपरा चालत आलेली आहे. आणि इथे आश्रम झाला इथला इतिहास. दुसरं, हे आश्रम पूर्णा नदीच्या तटाकी वसलेला आहे. इथे बाजूलाच मागे पाठीमागे बगीचा आहे आणि बगीच्याच्या खाली पयोष्णी पुनीत पावन आपली पयोष्णी माता इथे चलत आहे आणि तिच्या तटाकी हा आश्रम वसलेला आहे. तेच परंपरा सतत चालवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि जिथे साधू संत असतात तिथे देव असतात. संत हेच भगवंत आहे. कारण साधू संतच हे सनातनी आहेत. सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे, पण साधू संतांविषयी विचारणारं किंवा आपलं सनातन याच्याविषयी बघा, स्पेशल टीका, स्पेशल दुपट्टे, स्पेशल शेंड्या वाळवून सनातन वाळणार नाही. तर सनातनामध्ये जेवढे काही आश्रमी स्थान आहे, साधू संतांनी जो उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेखानुसार त्यांनी सांगितलं त्या ज्ञानानुसार आपण जर चालू तर सनातन वाढेल. अगदी बरोबर. अगदी एका प्रकारचा टीका लावण्यात तुमचं सनातन वाढणार असं नाही. ते तुमचं चिन्ह आहे. जसं बाईचं लग्न झाल्यानंतर तिचं मंगळसूत्र चिन्ह आहे, हिचं लग्न झालेलं आहे, तसंच आपणही देवाचे आहोत. आपणही देवाचे कुठेतरी अंश आहोत. आपणही सनातनाचे अंश आहोत. त्यासाठी टिक्का, शेंडी, हातामधलं कळं हे आपले अंश आहेत. पण यावर आपण सनातनाची परंपरा जपली असं नाही आहे. आपल्याला सनातन आपल्या आचरणात आणावं लागेल. मग सनातन आचरणात येईल कसं? तर ते आचरणात याच अनुषंगाने येईल की वेदशास्त्राचं पठण करणे, वेदशास्त्राला जपणे, साधू संतांचा आदर करणे, मंदिरांचा आदर करणे, जुनेच मंदिरं नूतन नवीन करणे, या पद्धतीने सनातन जपणार. आणि हेच अपेक्षा जे लाईव्हमध्ये जे यूट्यूब चॅनलवर बघत आहे, जे इथं श्रोता मंडळी ऐकत आहे, सर्वांना हीच नम्र विनंती करतो की आपणही साधू संत आश्रम याविषयी काहीतरी वैशिष्ट्य आपण जमा करायला पाहिजे. विशिष्ट काही गोष्टी आपल्याजवळ असायला पाहिजे. आपल्याला त्यांचा इतिहास माहिती असायला पाहिजे. आणि तुम्ही त्याच गोष्टीच्या अनुषंगाने त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट दाखवून इथपर्यंत आलेत आणि आम्हाला इथली माहिती विचारली, त्याबद्दल फार फार धन्यवाद. परमात्मचरणी हीच अपेक्षा करतो की आपण सर्वांनी सतत सनातनाचा सहारा घेऊन सनातन धर्म वाढून, धर्म हा व्यापक शब्द आहे. कोणी हिंदू संस्कृती आहे, मुस्लिम संस्कृती आहे, ख्रिश्चन संस्कृती आहे. धर्म हा शब्द व्यापक आहे. धर्माला कोणी बांधू शकत नाही. धर्म पाणी आहे, धर्म आकाश आहे. धर्म न दूसर सत्य समाना, सत्य हा धर्म आहे. धर्म असा कोण्या समाजाला घेऊन धर्म नाही आहे. धर्म जिथे कुठे समाजाला घेऊन धर्म आला तिथं त्याला एक आकलन आलं, त्याला एक वर्तुळ आला, त्याला एक सीमा आली. धर्म हा शब्दाला सीमाच नाही. जसं सनातन हा धर्म आहे, सनातनाला सीमा नाही. सनातन थांबू शकत नाही की हा हिंदूच एक सनातनी आहे, तोच व्यक्ती एक सनातनी आहे. जन्माला आल्यानंतर इथे प्रत्येक व्यक्ती ज्याचा जन्म झाला तो सनातनी आहे. अगदी बरोबर आहे की नाही? सनातनी त्याला म्हणतात जे आधीच्या पूर्वीच्या काळापासून ज्या गोष्टी इथे सतत पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या आहे, त्याच पारंपरिक पद्धतीनं इथं अजूनही त्याच जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत चलत राहणार आहे. त्या गोष्टीला सनातन धर्म म्हणतात, त्या गोष्टीला सनातन म्हणतात. असो, इथला इतिहास असा आहे की इथे जे साधू संत होऊन गेले,
संतभूमी याला तीर्थक्षेत्र पुण्यभूमी यासाठी म्हटलेलं आहे की त्यांनी अशा ठिकाणी भरपूर तपस्या केलेली असतात. जर इथे जवळजवळ 8 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत, त्या 8 पिढीच्या अंतर्गत त्यानंतर 9व्या पिढीमध्ये आपण दास बनून इथे सेवा करत आहोत. तर सर्वात विशेष म्हणजे हे स्थान मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचं स्थान आहे. त्यांची इथं छबी आहेत. त्या मर्यादेचं, त्या धर्माचं, त्या सनातन धर्माचं अवलोकन करत त्यालाच पारंपरिक पद्धतीनं इथे साधू संतांनी चालवलेलं आहे. साधू संतांनी तपस्या केली आहे, भरपूर तपस्या. म्हणतात ज्यांनी 1642 मध्ये या आश्रमाची स्थापना केली होती असे श्री श्री महंत 1008 परमपूज्य संत श्री गंगादासजी बाबा, ते म्हणतात की ते एवढे तपस्या करायचे, एवढ्या सिद्ध्या होत्या की स्वतःच्या पोटातले आतड्या काढायचे आणि ते धुवायचे आणि पुण्य ते लावून द्यायचे. म्हणजे एवढा पावर, एवढी सिद्धी त्यांच्यासाठी होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की रामजीच्या इच्छेनं जे आमच्याकडे बिहारीदास बाबांचा ज्यांचा उल्लेख केला, त्या बिहारीदास बाबांकडे अशा काही विद्या होत्या की सर्प, विंचू, जे काही दूषण असतील तर त्यांनी दंश केल्यावर ते जवळजवळ 1 मिनिटाच्या आतमध्ये त्याची जडीबुटी आणून त्याचा इलाज करून त्याला सुख प्रदान करायचे. एवढा पावर त्यांच्यामध्ये होता. ह्या संस्कृतीला जपले कारण तपस्या होते. जवळजवळ म्हणतात की आमचे गुरु महाराजच, गुरुवर्य संत श्री नारायणदासजी बाबा गुरुवर्य, ते उन्हाळ्यामध्ये चारही बाजूला गौऱ्या लावायच्या. जवळजवळ 100 ते 150 गौऱ्या लावायच्या आणि त्या गौऱ्याच्या मध्ये बसून जप करायचे. आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 वाजता 12 ते 12:30 1 वाजेपर्यंत 12:30 2 वाजेपर्यंत 2 घंटे ते त्या आगमध्ये तपून तपस्या करायचे. आणि आम्ही या आश्रमामध्ये दासाची सेवा जवळजवळ रामजीच्या इच्छेनं 2001 पासून इथे आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये 1 मध्ये त्यांना जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा तेही अजूनही टणटणीत चालायचे. आम्ही काही चुकलो तर ते त्याच पद्धतीनं विरोध करायचे. त्यानंतर म्हणजे असं एका गुरुकुल पद्धतीत जगल्यासारखा आम्हाला भास होत होता आणि आनंद होता साधू संतांच्या सेवेमध्ये राहायचा. काही चुकलं की लगेच कुबडी मारून फेकत होते, कुबडी मारायचे. म्हणजे त्यांच्या मारण्यात क्रोधन होता, पण साधू संतांची ताडना सुधारण्यासाठी असते, है ना. त्याच कारणानं त्यांच्या सानिध्यामध्ये जगण्याचे काही जवळजवळ 2010 पर्यंत आम्ही त्यांचं सानिध्य घेतलं. दासांनी त्यांची सेवा केली, त्यांच्या सेवेत राहिले. आणि त्यांची त्यावेळेस सुद्धा आम्ही साधना बघितली की रामजीच्या इच्छेनं त्यांना जेव्हाही 2 मिनिटं जरी वेळ भेटला तरी ते राम 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 नामस्मरण करतच राहायचे. आणि 2 मिनिटासाठी त्यांचे डोळे बंदच राहायचे. जरी ही सुमिरणी त्यांच्याकडे जपायला नसली तरी आपल्या हातावर मध्ये राम 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 असे जपत राहायचे. आणि हे सर्व कृपा त्या गुरु महाराजांचीच की आम्ही हे सर्व करत आहोत. तर अशी हे तपस्यात्मक भूमी, त्याच भूमीला वंदन करून आज इथल्या इतिहासाला आणखी तुमची काही इच्छा सांगण्याची काही विचारायचं आहे पुन्हा? तुम्ही ऑलरेडी पूर्ण सांगून दिलेलं आहे मठाच्या इतिहासाबद्दल. तर तुम्ही तुमच्या आग्रहाने इथे आले, बरं वाटलं, आनंद वाटला, परमानंद वाटला की तुम्हाला कुठेतरी साधू संतांविषयी, आश्रमाविषयी माहिती घेण्यात थोडं तुम्हाला आनंद वाटत आहे. हा आनंद बरकरार ठेवा, हा आनंद दीर्घ ठेवा आणि सनातन धर्माला जपा. परमात्मचरणी हीच आशा करतो, वंदन करतो आणि विनंती करतो. आणि सर्वांसाठी हेच मागतो की सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, माम कश्चित दुःखभाग भवेत्. हरि ओम. शांती 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 शांती. आज ह्या गोष्टीला आपल्याला मान्य करावं लागेल की भरपूर जण साधू संतांवर विश्वास करत नाही. म्हणतात आहे की नाही आहे, होऊन गेले की नाही होऊन गेले. भरपूर जणांचा असा प्रश्न असतो. परंतु कसा आहे, साधू संत
आहे म्हणूनच हे पृथ्वी समतोल आहे, म्हणजे ह्या पृथ्वीचं संतुलन आहे. स्पेशल जेवढं महत्त्व मिलिटरीला आहे तेवढंच इथे साधू संतालाही आहे. हे यथार्थ सत्य आहे. कारण बघा, 4 पीठावर, भारताच्या पूर्ण जगामध्ये 4 पीठावर 4 शंकराचार्य आहेत. शंकराचार्य जर नसते, फक्त मिलिटरी असती, तरी देशाचं संरक्षण झालं नसतं. कारण एकमेव शस्त्राने संरक्षण होत नाही, शास्त्र आणि शस्त्र दोन्ही सोबत चालले तरच या देशाचं संरक्षण आहे, असा इथला इतिहास आहे. जसे क्रांतीवीरही इथे आहेत, तर साधू संतही इथे आहेत. आचार्य चाणक्य होऊन गेले, क्रांतीवीरही होते आणि संत परंपरेतही होते. तर त्यांनी दोन्ही गोष्टी, शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टीला घेऊन या भारताचा भरपूर काही दूषित जो भाग होता तो काढून घेतला आहे. तर आणि म्हणतात की साधू संत यासाठी येत आहे, त्याचं प्रमाण गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी हनुमान चालिसेमध्ये केलेलं आहे की साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. जर साधू संत के तुम असुर निकंदन राम, हनुमंताला परमात्म्याने त्याचसाठी इथे थांबवलेलं आहे की जो तुमचा भक्त असेल, जो सत्कर्म करेल, जो परमात्म्याची भक्ती करेल, त्यांचं तुम्ही रक्षण करावं म्हणून त्यांना पृथ्वीवर सांगितलं. आणि माहिती आहे पुन्हा, अश्वत्थामा बलिर्वासो हनुमानश्च बिभीषण कृप परशुरामश्च एते सप्त चिरजीविनः. 7 जण अजूनही चिरंजीवी आहेत आणि ते पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत इथे आहेत. अश्वत्थामा, बलीर, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपश्च परशुराम येते सप्त चिरजीविना. त्यामध्ये हनुमंत इथे आहेच. म्हणून पूर्ण गावामध्ये, गाव बसायच्या आधी हनुमंताला ग्रामदेवता म्हणून स्थान दिलेलं आहे. म्हणून हनुमंत आहे. म्हणून जर हनुमंत आहे तर साधू संतही इथे आहे. हनुमंत आहे तर परमात्म्याची भक्ती इथे आहे. आणि हनुमंत जर आहे तर संतही इथे आहेच. म्हणून आपण सर्वांनी साधू संतांचा सन्मान करायलाच पाहिजे, परमात्म्याचा सन्मान करायला पाहिजे, परमात्म्याचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि दुसरं वो भी असं आहे की भूत पिशाच निकट नाही, महावीर जब नाम सुनावे. जर भूतप्रेत जर असू शकते तर साधू संत का असू शकत नाही? महावीर का यदि हनुमान जी का नाम लो तो भूत पिशाच यदि निकट नहीं आते, तो साधु संत के तुम रखवारे, यदि उनका फिर उनका रक्षण करने वाले हनुमान जी तो है ही है, इसमें शंका की कोई बात ही नहीं. तो बढ़िया है, भगवान के नाम का जप करते रहिए, साधु संतों का आदर करती है. जय जय सियाराम. जय. माहिती दिल्यानुसार हे आमचे प्रज्वलित ध्वनी जे गंगादास बाबांपासून आजपर्यंत इथे प्रज्वलित असते. सकाळ संध्याकाळ त्यामध्ये आपण आहुती देतो. वेळोवेळी ज्यावेळेस पर्व असतात त्या पर्वावर इथे हवन केले जाते. आणि साधू संत पण आल्यानंतर जर त्यांना बसायचं असलं तर धुनीवरच बसता. इथेच त्यांचं हवन पूजन वगैरे सर्व आम्ही सर्व गोष्टी इथेच करतो. आणि आमचे दादावरच काहीतरी करत होते, साधत होते, पोळी बनवायचे, भाजी बनवायचे, ते सर्व ह्या धुनीवरच करायचे. याच्यावरच आपलं म्हणजे एक मातीचं असते तावा ठेवत होते आधी जुन्या काळात, त्याच्यावर ठिक्कळ करायचे आणि त्या ठिक्कळाचाच आनंद घेऊन साधू संत तपस्या करायचे. अजूनही असे भरपूर साधू संतांचे ठिक्कळ करतात. तर हे धुनी म्हणतात की गंगाधर बाबा येण्याच्या आधीपासूनही ते धुनी तयार होतीच, फक्त तिला पुन्हा जागृती त्यांनी दिली. असं हे पयोष्णीच्या तटाकी आपलं नृसिंह मंदिर, गंगादास बाबा मठ, येलकी आश्रम अशा पद्धतीचा आपले ते इथे अजूनही आहे. तो गाइज, आपने पूरी मठ की हिस्ट्री मेरे दास जी से पूरी सुन ली है. तो सिर्फ आप एक काम कीजिए, जो लाल कलर का बटन है सब्सक्राइब का, उसको दबा दीजिए और लाइक कर दीजिए और शेयर कर दीजिए, क्योंकि बाकी लोगों को भी इसकी हिस्ट्री पता चले. धन्यवाद. तो मिलते हैं. हर हर महादेव.